हे रोजमेरी वॉटर मिशोवरून मागवलं होतं, 2 होत्या. तर म्हटलं चला अनबॉक्सिंग करूया, तुमच्यासमोरच तुमच्यासोबत शेअर करूयात. तर ह्या 2 बॉटल होत्या. पहिल्या होत्या त्या ग्रीन, असं त्याला कवर वगैरे होतं. आता ह्या पूर्णपणे व्हाईट आहेत. तर अशा प्रकारे मी 2 घेतल्या होत्या रोजमेरी वॉटर. आणि पहिल्या ज्या बॉटल होत्या त्याचा फ्रेग्रन्स वेगळाच होता आणि ह्याचा वेगळाच होता. दोन्ही वेगवेगळेच म्हणजे हे होतं, वास वगैरे वेगळाच येत होता ह्याचा. ट्राय करून पाहिलं. सायंकाळचे 5 वाजले होते आणि मुलांना खूप भूक लागली होती. चला म्हटलं काहीतरी करूया. तर पोहे करायला घेतले होते. तर प्रांजल ही पोहे करायचे आहेत, तर कांदा भाजून घेत आहे प्रांजल. थोडीशी मदत करू लागत आहे मुलं पण. नंतर मग हिने मेहंदी काढली हातावरती. ही जस्ट 6-7च्या दरम्यान मेहंदी काढली होती. आणि या बुकवरती पण तिनेच मेहंदी काढली होती. हे बघा मस्त काढते, छान एकदम मस्त भारी काढते. प्रांजलची मेहंदी चालली होती तोपर्यंत चला म्हटलं मी स्वामी चरित्र सारामृत वाचून घेऊयात. तर स्वामी चरित्र सारामृत हे वाचत आहे मी. कॅमेरामध्ये उलटंच दिसतं ते. नंतर नेक्स्ट मॉर्निंगला जरा झाडांना पाणी वगैरे घालत होते. ऊन तर भरपूर आहे मे महिन्याचं, खूप म्हणजे खूप. झाडांना रोज पाणी द्यावं लागतं. हे बघा झाडाशी थोडं पाणी कमी पडलं तर सुकून गेल्यासारखे होतात. एवढं कडक ऊन आहे. सकाळी उगवले, आता सकाळचे 8 वाजले तरी इतकं कडक ऊन लागते ना की बस. पाणी आलंच होतं तर झाडांना पाणी पण घातलं. चला म्हटलं आता हे जरा किचन वगैरे आवरूयात, पाणी भरायचं होतं. आणि नेक्स्ट मॉर्निंगला ही बघा मेहंदी प्रांजलची रात्री काढली होती, ती किती छान रंगली आहे. खूप कलर आला आहे. त्याला साखरेचं पाणी लावलं होतं त्याच्यामुळे त्याला कलर आला आहे. आणि हे आहे एक किचन कट्टा साफ करण्याचं लिक्विड आहे. सिप क्लीन बूस्ट असं नाव आहे त्या लिक्विडचं. हे व्हाईट कट्टा आहे आमचा किचन कट्टा. त्याच्यामुळं सतत असं आठवड्यातून वगैरे असं डीप क्लिनिंग करावं लागतं. मग ते जरा लिक्विड टाकून घेतलं आणि थोडा वेळ, जास्त वेळ ठेवलंच नव्हतं. नाहीतर जास्त वेळ ठेवलं तर पूर्ण क्लीन होतं एकदम. आपली फरशी वगैरे डाग वगैरे सगळे निघून जातात ह्या लिक्विडने. तशी रोज पुसतोच, पण हे बघा किती स्वच्छ दिसते. तरी पण थोडं मी जास्त वेळ ठेवलं नव्हतं, नाहीतर मग पूर्णपणे डाग एकदम क्लीन व्हाईट कलरची फरशी आहे ती कडापते दिसतं. तर अशा प्रकारे चकचकीत किचन ओटा आम्ही ह्या क्लीनरने स्वच्छ करून घेतला. तर हे बघा सिप ऑनलाईन मागवलं होतं मिशोवरून. हे बघा नीट बघून घ्या. हे आहे, त्याने खूप स्वच्छ फरशी वगैरे निघते म्हणून हे मी आणलं होतं. असं सगळंच मी सर्च केलं मिशोवर, ह्याच्यावरती यूट्यूबवरती सर्च केलं आणि नंतर मग मागवलेलं हे लिक्विड. आणि आता नंतर 9 वाजले होते, मग पराठे केले जरा. ते पण मोड आलेले मटकी आहे ना त्याचे पराठे केले होते. कांदा, लसूण, जिरे, अद्रक, हे मीठ, हळद, तर कोथिंबीर वगैरे ह्याचं असं मिक्सरला फिरून घेतलं आणि त्याच्याबरोबर कणकीसोबत मळून घेतलं आणि असे पराठे टाईप केलं होतं जसं बटाट्याचा करतो. आणि बटाट्याचं पराठ्याला जे साहित्य लागतं तेच घातलं होतं आणि असे बटाटे हे केलं होतं.